नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं MBBS BDSचा पहिला राऊंड जो आहे तो जाहीर झालेला आहे। सोबतच MCC कडनं सुद्धा त्यांचा पहिला राऊंड जो आहे तो ऑलरेडी पब्लिश झालेला आहे। साधारण या दोन्ही राऊंडमध्ये ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं ज्यांची आपण प्रक्रिया केलेली प्रोसेस ॲडमिशन संदर्भात अशा अनेक विद्यार्थ्यांना जे ॲडमिशन मिळालेलं आहे। काही मुलं एम्सला लागलेले आहेत, काही मुलं डीम युनिव्हर्सिटीला लागलेले आहेत। महाराष्ट्र राज्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट MBBSला अगदी नामांकित कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे। सो जे काम आपण करतो त्याचा आउटपुट आल्यानंतर जो आनंद होतो तो अतिशय मोठा आनंद आम्हाला सध्या झालेला आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांची स्वप्नपूर्ती आम्ही करू शकतोय याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। सोबतच वेळोवेळी जे पालक आपल्यापर्यंत येऊ शकले नाही त्यांनाही मदत करण्याचा जो प्रयत्न आहे तो आमच्या वतीनं सातत्यानं सुरू आहे। बऱ्याचदा वेळ भेटत नाही, बऱ्याचदा खूप उशीर होतो, त्यामुळे बऱ्याचदा जे तर आपल्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवता येत नाही। पण स्टील तुमच्यासाठी आणि जे आपल्यापर्यंत आलेले नाहीत त्या सगळ्यांसाठी आपल्या वतीनं माहिती मिळत राहावी म्हणून व्हिडिओ करतो आपण। आणि आता एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी अगदी शॉर्टमध्ये शेअर करणार आहे। ऑल इंडियाची प्रक्रिया जी जशी एक्सटेंड होत गेलेली होती त्यामध्ये एक पूर्वीचं जे शेड्यूल होतं 8 तारखेचं, त्यानुसार त्या शेड्यूलमध्ये किंवा जे स्टेट वर्सेस MCCचं जे शेड्यूल होतं त्यामध्ये पूर्वी 18 तारखेपर्यंत रिपोर्टिंगची डेट होती। परंतु आज 14 ऑगस्ट रोजी MCCकडनं एक अपडेटेड शेड्यूल पहिल्या राऊंडच्या संदर्भानं ते आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर आता उपलब्ध झालेलं आहे। ॲक्च्युली शेड्यूल दुपारीच आलं आहे, परंतु या संदर्भात व्हिडिओ करण्यासाठी आत्ता ऑलमोस्ट 9:30 झालेत, आत्ता वेळ भेटला आहे। तर नेमकं हे शेड्यूल काय आहे, कुणासाठी महत्त्वाचं आहे हे समजून घ्या। ज्या मुलांनी ऑल इंडिया कोट्यात भाग घेतलेला, मग ज्यांना डीमला ॲडमिशन मिळालेलं असेल, एम्सला मिळालं असेल, गव्हर्नमेंट MBBSला मिळालं असेल, BDSला मिळालं असेल किंवा इतर कुठल्याही जिपमर असेल, सेंट्रल युनिव्हर्सिटी असेल, जिथं कुठे ॲडमिशन मिळालेलं असेल, अशा विद्यार्थ्यांना पूर्वीच्या शेड्यूलमध्ये जे रिपोर्टिंगची डेट होती ती 18 ऑगस्ट होती। परंतु जे नवीन शेड्यूल आज रिलीज झालेलं आहे या शेड्यूलमध्ये 22 ऑगस्ट 2025 पर्यंत त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे। थोडक्यात काय, या दरम्यानच्या काळामध्ये बरेचसे हॉलिडेज आहेत, सुट्ट्या आहेत, तर कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये किंवा विद्यार्थी वेळेत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे म्हणून जे ते MCCच्या वतीनं ही काळजी घेण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात एक अपडेटेड शेड्यूल आता पोस्ट केलेलं आहे ऑफिशियल पोर्टलवर, जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। आता या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक ॲडिशनल विषय सांगतो। यावर्षी सुरुवातीपासून NRI कोट्यातले जे ॲडमिशन्स आहेत त्या संदर्भामध्ये खूप सारं कन्फ्युजन विद्यार्थी व पालकांचं होतं, परंतु आम्ही डेअरिंग केली। काही ॲडमिशन्स आम्ही NRI कोट्यात उचलले होते जे की सक्सेसफुली झालेले आहेत। त्यांना या राऊंडमध्ये अलॉटमेंट आलेली आहे, लवकरच त्यांचे पुढच्या 2-3 दिवसात ॲडमिशन पण पूर्ण होतील। NRI कन्व्हर्जन पण त्यांचं झालेलं होतं। सो आपल्यापैकी कुणालाही MBBSमध्ये डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं NRI कोट्यातनं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली येऊन मला भेटा, प्रक्रिया समजून घ्या। तुम्हाला जे काय ऑप्शन्स उपलब्ध असतील त्याची माहिती दिली जाईल, एकूण बजेट किती असेल त्याची पण माहिती दिली जाईल, पहिल्या वर्षी किती पैसे लागतील तेही सांगितलं जाईल, राहिलेले पैसे कसे टप्प्याटप्प्याने भरायचे त्याची माहिती थोडक्यात तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल। आणि मग जर आपलं हे ओव्हरऑल बजेट जर असेल तर निश्चितपणे आपण निर्णय करू शकता। सो ज्यांना NRI कोट्यातनं MBBSला डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। जे इच्छुक असतील त्यांना विनंती आहे पुढच्या 2 ते 3 दिवसातच तुम्ही यायचं आहे, कारण जर तुमचे NRIचे डॉक्युमेंट्स बनलेले नसतील तर ते बनवावे लागतात, त्यासाठीची प्रोसेस असते, त्यासाठी लागणारा वेळ असतो। म्हणून जे पण डिसिजन घ्यायचं असतं ते लवकरात लवकर तुम्हाला घ्यायचं असेल। आता ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी पालक यापूर्वी माझ्याकडे येऊन गेलेले होते, त्यांना आपण त्यावेळेस सगळी माहिती पण दिलेली, परंतु सुरुवातीपासून NRIच्या संदर्भामध्ये खूप वेगवेगळे विषय जे ते MCCकडनं समोर आलेले होते, त्यामुळे अनेक विद्यार्थी पालक तयार असूनही त्यांनी डिसिजन त्यावेळेस घेऊ शकले नाही। पण आता तुम्ही डिसिजन घेऊ शकता आणि निश्चितपणे आम्ही तुम्हाला त्या संदर्भात मदत करू शकतो। म्हणून ॲडिशनली हा विषय तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। परत एकदा MCCकडनं ज्या मुलांनी ऑल इंडिया कोट्याची प्रक्रिया केलेली आहे, ॲडमिशन मिळालेलं असेल तर 22 ऑगस्ट 2025 पूर्वी आपलं संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग नक्की करा। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद, थँक्यू।